नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आईच्या हातची भोगीची भाजी. चला तर मग बघूया आपल्याला भाजीसाठी काय काय लागतं. वांगी, कांदा, ऊस, टोमॅटो, फ्लॉवर, घेवडा आणि त्याचबरोबर बटाटा, वाटाणा, मटकी, गाजर, बोर, हरभरा, लसूण, खोबरे, कोथिंबीर, आले आणि कणीस. याचबरोबर आपल्याला शेंगदाणा आणि तिळकूट लागेल. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा. मग त्यामध्ये टोमॅटो आणि थोडेसे मीठ टाकून ते चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मटकी आणि वाटाणा टाकून ते चांगले परतून घ्यायचे. आता मोठे भांडे घेऊन त्याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून त्यानंतर लसूण, खोबरे आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून परतून घ्यायची. यानंतर घरचा काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, मीठ हे सर्व टाकून हे मिश्रण सर्व चांगले परतून घ्यायचे. आता आपण बाकीच्या राहिलेल्या भाज्या या मिश्रणात टाकून ते सर्व चांगले परतून घ्यायचे. या भाजीमध्ये आपण तिळकूट टाकून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे. सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यावे. 5 मिनिटे झाल्यानंतर 1 वाटी गरम पाणी टाकून आपण परत ते शिजवून घ्यायचं आहे. भाजीला असे तेल सुटल्यानंतर आपण आपल्या प्रमाणानुसार यामध्ये गरम पाणी ॲड करावे. यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणा कूट टाकून भाजी चांगली शिजून घ्यायची. या भाजीसोबत आपल्याला बाजरीची भाकरी मस्त लागते. सो अशा तऱ्हेने खेंदाट म्हणजेच 12 भाजी तयार झालेली आहे. चवीला अप्रतिम लागत आहे. तुम्हीही नक्की घरी ट्राय करून बघा. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो नक्की पहा.